नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत तपोवन परिसरातील केळी बागेजवळ 2 दिवसापूर्वी सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती। प्राथमिक तपासात हा खून अनैतिक संबंधाच्या संशयातून झाल्याचे समोर आले आहे। मयत महिला सुनीता विश्वकर्मा आणि तिचा प्रियकर गोपीनाथ रवींद्र गोसावी यांच्यात प्रेम संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या वादातून आरोपीने तिचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। खून केल्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून तपोवन परिसरात टाकण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले। घटनेची गंभीर दखल घेत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार तसेच आडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी दादासाहेब वाघ, इम्रान शेख यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला। पोलिसांनी अवघ्या 24 तासात नाशिक ते कर्नाटक असा माग काढत आरोपी गोपीनाथ गोसावी याला कर्नाटकातून अटक केली। त्यानंतर त्याला उपनगर पोलिसांच्या ताब्यात देऊन आडगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे आणि त्याच्या विरुद्ध आडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे।